आता शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी। राज्यातील शेतकऱ्यांना 53,727 कोटींची भरपाई मिळणार आहे। कारण गेल्या 5 वर्षात 53,727 कोटींची भरपाई दिल्या जाण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। शेतकऱ्यांना 26,484 कोटी पीक विम्याचे आता मिळणार आहेत। नमस्कार शेतकरी बांधवांनो, आता राज्यामधील शेतकरी बांधवांसाठी अतिशय मोठी खुशखबर सरकारने दिली आहे। शेतकऱ्यांसाठी आता आनंदाची बातमी आली आहे। अखेर पीक विम्याचा दुसरा टप्पा आता वाटप सुरू झालेला आहे। अखेर आता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा करण्यामध्ये येत आहे। तर पीक विमा भरलेले जे सर्व शेतकरी होते त्यांच्यासाठी सरकारने आज खुशखबर दिली आहे। मोठी बातमी आज आली आहे शेतकरी बांधवांनो। भरपूर दिवसापासून शेतकऱ्यांनी पीक विम्याची वाट बघितली होती, परंतु पीक विम्याचा पहिलाच टप्पा शेतकऱ्याला भेटला आणि दुसरा टप्पा शेतकऱ्याला मिळाला नव्हता। आता चिंता कसल्याच प्रकारे करू नका, कारण की सरकारच्या माध्यमातून आता निधी जाहीर करण्यामध्ये आला आहे आणि तो आता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा देखील करण्यामध्ये येत आहे। आता शेतकरी बांधवांनो 75% हिस्सा वाटप करण्याबद्दल निर्णय आता सरकारचा जाहीर करण्यामध्ये आला आहे। ही रक्कम आता 40,000 रुपये हेक्टरी आहे आणि ती आता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये लवकरच तुम्हाला आता मिळणार आहे। तुमच्या खात्यामध्ये आता निधी जमा करण्यामध्ये येत आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आता निर्माण झालं आहे। ही बातमी अगदी 1 तासा अगोदरच वृत्तपत्रांवर देखील आलेली आहे, न्यूज चॅनलवर देखील आलेली आहे। तुम्ही स्वतः या ठिकाणी शेतकरी बांधवांनो आता पाहिलेलं आहे, शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज पीक विमा येणार आहे। तर मग अडचण नेमकं काय आहे? एक अडचण आलेली आहे, सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलं आहे, जो काही पीक विमा आहे तो सर्व शेतकरी बांधवांना एकाच वेळी जमा होणार नाही। सरकारने सांगितलं आहे, पात्र जिल्ह्यांची यादी सरकारने जाहीर केलेली आहे। पात्रतेमध्ये आज जर तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं असेल तरच तुमच्या खात्यामध्ये निधी आज जमा करण्यामध्ये येत आहे। तर मग शेतकरी बांधवांनो, चला आपण यादी पाहून घेऊया आणि जाणून घेऊया कोणकोणते जिल्हे आजसाठी पात्र आहे आणि कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये निधी आज जमा करण्यामध्ये येत आहे। रक्कम 40,000 रुपये हेक्टरी आहे शेतकरी बांधवांनो। बघा, रक्कम पण कमी नाहीये। जसं शेतकऱ्याला पीक विमा पाहिजे होता तेवढा पीक विमा आता सरकारने मंजूर करून दिला आहे आणि शेतकरी बांधवांसाठी आज खुशखबर आलेली आहे। तर मग शेतकरी बांधवांनो, तुम्ही स्वतः या ठिकाणी आता पाहू शकता 2022, 2023 आणि 2024 मध्ये आणि मे महिन्यामधील जे काय वर्ष होतं 2025, या 3 वर्षांचा पीक विमा सरकारच्या माध्यमातून आता जाहीर करण्यामध्ये आला आहे। तुम्ही या यादीमध्ये लगेच तुमचं नाव अगदी 2 मिनिटांमध्ये तपासून घ्यायचं आहे, कारण पीक विम्याचे वाटप सरकारने आता सुरू केले असून प्रत्येक एका जिल्ह्यासाठी 153 कोटी रुपयांचा निधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टाकण्याचे आदेश आता आले आहे। तर मग नेमकं पीक विमा कधी शेतकऱ्याला मिळणार असा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनामध्ये सध्या येत आहे। तर मग शेतकरी बांधवांनो, बघा, सरकारने सांगितलं आहे अगदी 4 घंट्याच्या आतमध्ये, 4 तासाच्या आतमध्ये निधी थोड्याच वेळामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येत आहे। तर मग शेतकरी बांधवांनो, तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले आहेत का हे तुम्ही नक्की तपासा। प्रत्येक तालुक्यानुसार किती रक्कम देण्यामध्ये आली आहे हे देखील आपण सांगणार आहोत। विमा मिळालेल्या शेतकऱ्यांची नावे बघा, जर तुम्हाला विमा अगोदर मिळाला असेल तो देखील या ठिकाणी 25% अग्रिम होता, तर तुम्हाला हा देखील पीक विमा आता सरकारच्या माध्यमातून मिळत आहे। जर तुम्हाला 25% अग्रिम भेटला नसेल तर सरकारने सांगितलं आहे शेतकऱ्यांना चिंता करण्याची गरज नाही, कारण सरकारने तो 25% अग्रिम प्लस हे 75% पीक विमा असे दोन्ही पीक विमे आज तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येत आहे। परंतु सरकारने यासाठी काही अटी देखील घातली आहे, त्या अटीची पूर्तता तुम्हाला करावी लागेल। बघा शेतकरी बांधवांनो, अत्यंत महत्त्वाची माहिती आहे। जर तुम्ही माहिती अर्धवट पाहिली, अर्धाच व्हिडिओ पाहिला आणि व्हिडिओला सोडून गेला तर तुमचं खूप मोठं नुकसान होऊ शकतं। ज्या शेतकऱ्याला पीक विमा पाहिजे असेल ते व्हिडिओवर थांबू शकता आणि ज्यांना पीक विम्याशी काही संबंध नसेल त्यांनी हा व्हिडिओ आत्ताच बंद करा।
बघा शेतकरी बांधवांनो, सरकारच्या माध्यमातून अत्यंत कडक निकष आता लावण्यामध्ये आले आहे आणि या ठिकाणी पिकांची पण यादी सरकारने जाहीर केली आहे, म्हणजे की पिकानुसार रक्कम शेतकऱ्याला आता मिळणार आहे. बघा वेगवेगळी पिकं आहे, आता कोणत्या पिकाला किती निधी मिळणार हे आम्ही तुम्हाला वाचून दाखवत आहोत. मकाला 36,000 रुपये असा निधी सरकारने जाहीर केला. बघा भात जे काय पीक आहे याला 50,000 रुपये आणि ज्वारीला 33,000 रुपये, बाजरीला 32,000 रुपये, भुईमुगला 45,000 रुपये, सोयाबीनला 55,000 रुपये आणि मूगला 28,000 रुपये. बघा उडीदला 25,000 रुपये आणि तूरला 47,000 आणि बघा कापसाला 60,000 रुपये असा या ठिकाणी निधी सरकारने आज जाहीर केला. आज या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी खुशखबरच आल्यासारखं झालं आहे, कारण की सरकारच्या माध्यमातून पीक विमा आता जाहीर करण्यामध्ये येत आहे. त्यासोबत शेतकरी बांधवांनो, यादी आज जाहीर झाली आहे. ज्या जिल्ह्यांमध्ये हा पीक विमा जमा होतोय त्याची यादी सरकारने आज सांगितली आहे. आता शेतकरी बांधवांनो, अत्यंत महत्त्वाचं म्हणजे की जाणून घ्या, जो काही पीक विमा आहे हा पीक विमा 2022 वर्षे, 2023 आणि 2024 आणि बघा 2025 मधील सर्व पिकांसाठी एकत्रितपणे आज दिला जात आहे. 2022 पासून 2025 पर्यंत पीक विम्याची वाढ भरपूर शेतकऱ्यांनी पाळलेली आहे, त्यांना आज फळ मिळत आहे. काल पहिला टप्पा देखील काही शेतकऱ्याला भेटला आहे. आज बघा दुपारपासून दुसऱ्या टप्प्याचे वाटप या ठिकाणी सुरू झालं आहे आणि शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता निधी जमा करण्यामध्ये येत आहे. तर मग शेतकरी बांधवांनो, बघा आपल्या राज्याचे कृषी मंत्री दत्ता मामा भरणे यांनी सांगितलं आहे की ज्या शेतकऱ्यांचे खाते पोस्ट ऑफिसमध्ये आहे, बघा त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये काल देखील काही शेतकऱ्याला पीक विमा भेटला आहे. बघा जर तुम्हाला काल पीक विमा भेटला नसेल तर आज यादी चेक करा, कारण जर यादीमध्ये तुमचं नाव आलं तरच सरकारच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये निधी जमा करण्यामध्ये येत आहे. आता शेतकरी बांधवांनो, बघा 2000 ते 2025 या काळामध्ये ज्या शेतकऱ्यांचे शेती पिकाचे भरपूर प्रमाणामध्ये नुकसान झालं होतं, त्यांनी पीक विमा देखील भरला होता, त्यांना 100% रक्कम आज त्यांच्या खात्यामध्ये जमा केली जात आहे. ही अपडेट शेतकरी बांधवांनो फक्त या ठिकाणी 10 ते 5 मिनिटांपूर्वी या ठिकाणी सरकारकडून देण्यामध्ये आलेली आहे. शेतकऱ्यांची अपेक्षा होती आम्हाला सर्वात जास्त पीक विमा मिळाला, आता तसाच काही प्रकार घडला आहे. पण बघा शेतकरी बांधवांनो, 30 ते 35,000 रुपये शेतकऱ्याला मिळत आहे. कृषी विभागाने आता सांगितलं आहे केंद्र सरकारकडून 2022 पासून पीक विमा थकीत होता, तो शेतकऱ्याला भेटला नव्हता, त्यामुळे आता डायरेक्ट केंद्र सरकारच्या माध्यमातून राज्य सरकारला निधी वाटप झाला आहे आणि 3 ते 4 वर्षांचा पीक विमा एकत्र आता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येत आहे. आता शेतकरी बांधवांनो, बघा गेल्या 2 दिवसात 15 ते 16 जिल्ह्यामध्ये पहिल्या टप्प्याचं काम या ठिकाणी पूर्ण झालं आहे. बघा आज या ठिकाणी दुसऱ्या टप्प्यात उरलेल्या सर्व जिल्ह्यांमध्ये पीक विमा जमा केला जात आहे. आता सर्व म्हणल्यापेक्षा बघा शेतकरी बांधवांनो, टप्प्याटप्प्याने वितरण सुरू झालं आहे. म्हणजे बघा आता या देखील टप्प्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पीक विमा वाटप होणार नाही. ज्या जिल्ह्यांची यादी सरकारने सांगितली त्याच जिल्ह्यामध्ये निधी मिळणार आहे. आता लगेच यादी पाहून घ्या. हे जे काय वितरण आहे हे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून म्हणजे की डीबीटीच्या अंतर्गत हे वितरण होत आहे आणि शेतकऱ्याला दिलासा मिळत आहे. आता शेतकरी बांधवांनो, बघा या ठिकाणी कृषी विभागाने बँक खात्यामध्ये पैसे जमा करण्याचे आदेश आज दिले आहे. आज सकाळी काही जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झाली असून बघा दुपारी 1 वाजल्यापासून या प्रक्रियेला अधिक योग आला आहे आणि शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा व्हायला सुरुवात झाली आहे. आता रात्रीचे 12 वाजेपर्यंत हे वितरण सुरू राहणार आणि शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विम्याचा निधी जमा होत राहणार. आता शेतकरी बांधवांनो, बघा सरकारने सांगितल्याप्रमाणे बघा आज 16 जिल्ह्यांमध्ये पीक विमा वाटप केलं जाणार असल्याची माहिती कृषी मंत्र्यांनी सांगितली आहे. या 16 जिल्ह्यांची यादी बँकांना आता देऊन टाकली आहे. पण एक गोष्ट, एक अत्यंत महत्त्वाची माहिती जाणून घ्या.
हा पीक विमा सर्व शेतकऱ्याला भेटणार नाही, कारण ज्यांनी काही महत्त्वाची कामे केलेली आहे अशाच पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये लाभ आता जमा केला जाणार आहे. तर मग शेतकरी बांधवांनो, सरकारने कोणत्या अटी घातल्या आहे हे आम्ही तुम्हाला आता सांगणार आहोत. 75% अग्रिम पीक विमा आज तुम्हाला मिळत आहे. सरकारच्या माध्यमातून आज यादी जाहीर झाली आहे. तर शेतकरी बांधवांनो, आता जास्त वेळ न लावता आपण यादी पाहून घेऊया. तर अत्यंत महत्त्वाचं शेतकरी बांधवांनो, बघा, आतापर्यंतच्या 10 वर्षाच्या इतिहासामध्ये एवढा मोठा पीक विमा कधीच शेतकऱ्याला भेटला नव्हता. कारण की सरकार जे आता पीक विमा देत आहे, केंद्र सरकारपासून कधीच या ठिकाणी पीक विमा भेटला नव्हता. आता 3 ते 4 वर्षांचा पीक विमा एकाच वेळी बघा आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केला जात आहे. पहिला टप्पा शेतकऱ्याला भेटलेला आहे, परंतु काहीला भेटला, काहीला भेटला नाही. आता तसं घडणार नाही शेतकरी बांधवांनो, फक्त यादीमध्ये तुमचं नाव यायला पाहिजे. बघा, आता दुसरा टप्पा आजपासूनच सुरू झाला आहे आणि आज 16 जिल्ह्यांची यादी सरकारने आता जाहीर केली आहे. आता शेतकरी बांधवांनो, जाणून घ्या, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल रात्री एक बैठक घेतली, ज्यात सरसकट पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सोडण्याचा निर्णय देखील झालेला आहे. आता या बैठकीमध्ये बघा, आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजितदादा पवार व या ठिकाणी बघा पंतप्रधान देखील उपस्थित होते. तर हे जे काय मंत्री लोक उपस्थित होते, यांनी आज निर्णय घेतला आहे आणि शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये खऱ्या अर्थाने आता पीक विमा जमा केला जात आहे. पीक विम्यासाठी काही अटी देखील घालण्यामध्ये आल्या आहे. ज्या शेतकरी या अटीची पूर्तता करणार नाही त्यांना अडचण येऊ शकते. आता शेतकरी बांधवांनो, सर्वात अत्यंत महत्त्वाचं म्हणजे की ज्या शेतकऱ्याला पहिला टप्पा भेटला नाही त्यांना सरकारने सांगितलं आहे त्यांनी 2 महत्त्वाची कामे नक्कीच करून घ्यावी. 2 कागदपत्रे जमा करावी, जी जमा केल्यानंतर त्यांना 100% पीक विमा मिळणार आहे. राज्य सरकारने यासाठी 3178 कोटी रुपये आता मंजूर केलेलं स्पष्ट झालं आहे. जर तुम्हाला अजून देखील पीक विमा जमा झाल्याचा मेसेज आला नसेल तर खालील गोष्टी तुम्ही नक्कीच तपासून घ्या. तुमचं आधार कार्ड, मोबाईल नंबर, बघा तुमच्या बँकेच्या खात्याशी लिंक आहे का, तुमचं आधार कार्ड अपडेट आहे का. जर नसेल तर अडचण येणारच, असं सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यामध्ये आलं आहे. बघा शेतकरी बांधवांनो, सरकारने आता यादी सांगितली आहे. 16 जिल्ह्यांची यादी सरकारने सांगितली आहे. पात्र जिल्ह्यांच्या यादीमध्ये आज निधी जमा केला जात आहे. जर शेतकरी बांधवांनो, बघा सरकारने सांगितलेले तुम्ही कामे केली नसतील तर अडचण येणारच. बघा, पीक विमा ज्या जिल्ह्यांमध्ये जमा होत आहे त्या जिल्ह्यांची यादी सरकारने आज सांगितली आहे. बघा, आता त्यामध्ये प्रथम क्रमांकाचा जिल्हा आहे तो म्हणजे की पुणे. पुणे झाल्याच्या नंतर तुम्ही स्वतः पाहू शकता स्क्रीनवर नाशिक, अहमदनगर, सोलापूर, कोल्हापूर, त्यानंतर सांगली, त्यानंतर सातारा, त्यानंतर छत्रपती संभाजीनगर, त्यानंतर बीडचा देखील समावेश सरकारच्या माध्यमातून आता करण्यामध्ये आला आहे. त्यानंतर लातूर जिल्हा आहे, त्यानंतर रत्नागिरी, त्यानंतर रायगड, सिंधुदुर्ग या जिल्ह्यामधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी जमा होत आहे. अजून देखील जिल्हे राहिले आहे, परंतु बघा एक विनंती, तुम्ही नक्कीच KYC करून घ्या, कारण KYC केल्यावर अडचण येत नाही. आता शेतकरी बांधवांनो, बघा सरकारने सांगितल्यानुसार बघा वाटप या ठिकाणी होत आहे आणि शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा केला जात आहे. आता बघा जळगावमध्ये देखील निधी सरकारच्या माध्यमातून आता जमा करण्यामध्ये येत आहे. बघा बागलाण जो काय छोटासा या ठिकाणी जिल्हा आहे, या देखील जिल्ह्यामध्ये निधी जमा करण्यामध्ये येत आहे. आणि त्यानंतर यवतमाळमध्ये देखील सरकारच्या माध्यमातून निधीचं वाटप होत आहे. आता तुम्ही चिंता करू नका शेतकरी बांधवांनो, कारण सरकारच्या माध्यमातून यादी आज सांगण्यामध्ये आली आहे. तुमचं नाव यादीमध्ये आलं होतं का नव्हतं नक्की सांगा. जर तुमचं नाव आलं असेल तर आज सरकारच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये पीक विमा जमा करण्यामध्ये येत आहे. ही होती अत्यंत महत्त्वाची बातमी आणि अशाच प्रकारच्या नवनवीन बातम्या पाहण्यासाठी लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.